स्पर्धा परीक्षांच्या वर्णनात्मक पॅटर्ननुसार प्रत्येक विषयाची रणनीती कशी असावी या दृष्टिकोनातून आपण इतिहास, भूगोल, पर्यावरण यांसारख्या विषयाची परीक्षाभिमुख चर्चा केली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूपीएससी आणि एमपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मधील आंतरराष्ट्रीय संबंध या मुख्य घटकाशी संबंधित भारताचे उर्वरित जगातील देशाशी असणारे संबंध थोडक्यात पाहणार आहोत। हा घटक विस्तृत आहे। यामध्ये भारताचे पश्चिम आशिया, मध्य आशिया, आफ्रिका या भौगोलिक प्रदेशातील देशांशी व आसियान यासारख्या प्रदेशातील गटाशी असणाऱ्या संबंधांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते। उपरोक्त घटकांचे अध्ययन करताना संबंधित देश, प्रादेशिक व जागतिक गटांचे भारतासाठी महत्त्व, हे देश आर्थिक, लष्करी दृष्टीने सामर्थ्यशाली आहेत का, यातील काही देशांचे स्थान व्यूहात्मक दृष्ट्या उपयुक्त आहेत का, त्याचबरोबर व्यापार, परदेशी गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य, परदेशस्थ भारतीयांची उपस्थिती, सांस्कृतिक संबंध व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या परराष्ट्र धोरणांमध्ये संबंधित देश, प्रादेशिक व जागतिक गटाचे स्थान, विविध देशांशी भारताने केलेले करार व भूतकाळामध्ये काही देशांबरोबर झालेले संघर्ष व त्यांचा परिणाम आदी बाबी विचारात घ्याव्यात। सर्वप्रथम आपण भारताचे पश्चिम आशियाई देशांबरोबर असणारे संबंध पाहूयात। पश्चिम आशियातील प्रमुख देशांशी भारताचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले असून ते सतत वृद्धिंगत होत असताना आपल्याला दिसतात। भौगोलिक स्थान, धर्म आणि लोक चळवळी, व्यापार संबंध तसेच अलिप्ततावादाची संकल्पना, लष्करी गटांचा विरोध यांसारखे महत्त्वाचे घटक भारताचे पश्चिम आशिया बरोबरचे संबंध ठरविण्यात कारणीभूत ठरते। हे संबंध व्यावहारिक स्वरूपाचे आहेत। उदाहरणार्थ, भारताचे इस्रायल व पॅलेस्टाईन व सौदी अरेबिया व इराण यांच्या सोबतचे संबंध व्यावहारिकता दर्शवतात। भारताला ऊर्जेची नितांत आवश्यकता आहे। पश्चिम आशियाई राष्ट्रे मुख्यत्वे तेल आणि वायूचा पुरवठा करणारी राष्ट्रे असून ती अर्थव्यवस्थेला सहाय्यभूत ठरू शकते। भारताने या प्रदेशांशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पश्चिमेकडे पहा या धोरणाची आखणी केलेली आहे। सध्या भारताचे मध्य पूर्वेतील अनेक अरब राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध स्थापित झालेले आहेत। आफ्रिका आणि भारत यांच्यामधील संबंधांना शेकडो वर्षांची परंपरा आहे। भारत आणि आफ्रिकेतील अनेक देश वसाहतवाद, वर्णद्वेष, वंशवाद यांविरुद्धच्या ऐतिहासिक लढ्याच्या समान पार्श्वभूमीने जोडले गेलेले आहेत। आफ्रिका खंडामध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा लाभ करून घेणे ही भारताची शीघ्र गतीने सुरू असलेल्या विकासाची गरज आहे। 21व्या शतकातील भारत आणि आफ्रिकेची भागीदारी बळकट करण्यासाठी शांतता, स्थिरता आणि सर्वांगीण विकासासाठीचे प्रयत्न यांना चालना देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले गेले। यामध्ये आफ्रिकी नागरिकांना उच्च शिक्षणाच्या संधी, आफ्रिकेतील देशांसाठी कर्ज योजना, संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने आफ्रिकेतील देशांमध्ये शांतता प्रक्रियेला हातभार लावणे इत्यादी बाबींचा समावेश होतो। आफ्रिकेतील इतिहास, आर्थिक तंत्रज्ञान विकास, राजकीय व्यवस्था, भाषा, धर्म अशा अनेक निकषांवर त्यांच्यात असणाऱ्या प्रचंड वैविध्यामुळे आफ्रिकेतील देशांशी द्विपक्षीय, बहुपक्षीय, क्षेत्रीय किंवा पूर्ण खंड म्हणून अशा कोणत्याही पातळीवर संबंध प्रस्थापित करणे अतिशय कठीण आहे। मात्र इंडिया आफ्रिका फोरम समिट यांसारख्या संस्थांमुळे हे आता थोडे सोपे झालेले आहे। आजतागायत भारताच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान अशा उच्च पदस्थानी 29 आफ्रिकी देशांना भेटी दिलेल्या आहेत। मार्च 2018 मध्ये आफ्रिकेत 18 नवीन दूतावास उघडण्याचा निर्णय भारताने घेतला होता। भारताने आफ्रिकेतील क्षेत्रीय आर्थिक समुदायांसोबत 3 बैठका घेतलेल्या आहेत। 2002 साली सुरू झालेल्या फोकस आफ्रिका कार्यक्रमांतर्गत इतर आफ्रिकी देशांशी व्यापार संबंध वाढवण्याच्या उद्दिष्टांना चांगले यश मिळाले। या पार्श्वभूमीवर 2021 साली मागील काही दशके आशियाच्या आर्थिक वृद्धीची होती, तर भविष्यातील काही वर्षे आफ्रिकेतील वाढीची असण्याची अपेक्षा आहे। या विधानाच्या प्रकाशात अलीकडील काही वर्षात आफ्रिकेतील भारताचा प्रभाव तपासा असा प्रश्न विचारण्यात आला होता। भारताचे आसियान संघटनेबरोबर गेल्या 21 वर्षांपासून संवाद आणि शिखर परिषद भागीदारी निर्माण झाल्याचे तर 3 वर्षांपासून धोरणात्मक भागीदारी निर्माण झाल्याचे आढळते।
12 नोव्हेंबर 2014 रोजी झालेल्या भारत आसियान शिखर परिषदेमध्ये गेल्या 20 वर्षांदरम्यान दोन्ही बाजूंनी आकाराला आलेल्या राजकीय आणि आर्थिक सहकार्याचे दर्शन झाले। भारत आसियान यांदरम्यानच्या सहकार्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: व्यापार आणि गुंतवणूक विषयक करार, दहशतवाद विरोध, क्षमता उभारणी, सागरी सुरक्षा इत्यादी। भारताच्या लुक ईस्ट धोरणामध्ये ऍक्ट ईस्ट वर भर दिल्याने आसियान राष्ट्रांच्या नेत्यांनी स्वागत केले। भूराजकीय वास्तवाबरोबरच प्रबळ होत जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेमुळे भारत आणि आसियान यांना घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे। तथापि आर्थिक खुलेपणाला नवीन दिल्लीची नापसंती आणि देशांतर्गत हिंदुत्ववादाची राजकारण अर्थात या संघटनेत मलेशिया आणि इंडोनेशिया ही दोन संस्थापक राष्ट्रे मुस्लिम बहुल आहेत। यामुळे भारत आसियान संबंधाच्या पुढील वाटचाली पुढे आव्हान उभे राहिलेले आहे। आसियान प्रमाणेच बिमस्टेक अर्थात बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह ऑफ मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कॉर्पोरेशन ही देखील भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटना असून तिचे 7 सदस्य राष्ट्रे अर्थात बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड आहेत। बँकॉक घोषणापत्राद्वारे 6 जून 1997 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे। या संघटनेचे सचिवालय बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये आहे। या संघटनेची पहिली शिखर परिषद 31 जुलै 2004 रोजी थायलंड मधील बँकॉक शहरात पार पडली, तर 5वी शिखर परिषद 30 मार्च 2022 रोजी श्रीलंका येथे पार पडली। या पार्श्वभूमीवर 2022 सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारण्यात आला होता: बिमस्टेक ही सार्क प्रमाणे एक समांतर संघटना आहे असे तुम्हाला वाटते का? दोघांमधील साम्यस्थळे व भिन्नत्व काय आहेत? या नवीन संघटनेच्या निर्मितीद्वारे भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे कशा प्रकारे साध्य झाली आहेत असे प्रश्न विचारण्यात आले होते। याचबरोबर क्वाड, शांघाय सहकार्य संघटना, नाम, सार्क, नाटो, G20, G7 अशा काही प्रमुख जागतिक संघटनांचा अभ्यास करावा। या गटकाच्या तयारीकरिता समकालीन घडामोडींचा मागोवा घेणे श्रेयस्कर ठरते। पंतप्रधानांचे विदेश दौरे, त्यामध्ये झालेले करार, शिखर परिषदा इत्यादी बाबींची माहिती घ्यावी। या घटकाच्या तयारीसाठी परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता आदी वर्तमानपत्रे व वर्ल्ड फोकस हे नियतकालिक वाचणे उपयुक्त ठरते। मित्रांनो, या भागात आपण भारताच्या जागतिक संबंधाचा मागोवा घेतला। पुढील भागात आपण भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबतच्या संबंधांवर विस्तृतपणे चर्चा करूया। तुम्हाला आमची विशेष मालिका कशी वाटते हे आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।